अशोक खरात प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत आहेत। रुपाली चाकणकर यांनी खरातला आध्यात्मिक गुरु मानल्याने त्यांच्यावर टीका झाली होती। चाकणकर यांना त्यांच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला। रुपाली चाकणकर यांच्या बोटाला जखम का झाली असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात आला होता। सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत रुपाली चाकणकर यांनी अघोरी पूजा केल्याचा आरोप देखील केला होता। यानंतर रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत त्या आरोपांचं खंडन केलं होतं। आता रुपाली चाकणकरांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर केलाय। यामध्ये पुण्यातील विघ्नहर्ता मित्रमंडळाचे काही कार्यकर्ते आहेत। यामध्ये रुपाली चाकणकर या गाडीतनं उतरताना त्यांना कारच्या दाराचा चिमटा बसून बोटाला जखम झाल्याचं म्हटलंय। त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं याची संपूर्ण माहिती त्या कार्यकर्त्यांनी दिली आहे। मी मयूर दुगाने विघ्नहर्ता मित्रमंडळाचा अध्यक्ष होतो। प्रत्येक वर्षी ताई आमच्या इथं आरतीसाठी येतात। त्या दिवशी पण आरतीचं नियोजन आम्ही ताईंना घ्यायला रिसिव्ह करायला वरती गेलो होतो। गाडीतनं उतरताना गाडीचा जेव्हा दरवाजा बंद करताना ताईंचं बोट तिथे अडकलं। क्षणाचा तिथं ताईंना रक्त वगैरे येत होतं। तेव्हा शेजारच्या दामिनवाल्यांनी त्यांना जखमी करून तसंच ताईंची टिश्यू पेपर लावून ताई खाली आरतीला आल्या। मंडळाची जी आरतीची व्हिडिओ आहे ती आता इंस्टाग्राम अकाउंटला पण आहे विघ्नहर्ता मित्रमंडळ, त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये ताईची एंट्री दिसेल। त्यामध्ये ताई टिश्यू पेपर लावून खाली आरतीला आले। तिथं ताईंनी आरती केली, ताईंचा सत्कार केला, त्यामध्ये ताईंच्या हाताला जखम दिसेल। आणि आता जो आम्ही पाहतोय की जो फोटो व्हायरल होतोय तो पूर्णपणे धचमळ केलेला जातोय। कुठलाही तो त्याचं तिथं प्रत्यक्ष कोणतीही माहिती नसताना फेसबुकवरती जे फोटो आहेत त्यात ती घटना का घडली आहे, कशी घडली आहे ते आम्ही सगळे ते प्रत्यक्ष पाहिलेली आहे। पण ते घटनेचा चुकीचा अर्थ करून अंधश्रद्धामध्ये दाखवत आहेत, एकदम चुकीची गोष्ट आहे। त्यामुळे आमच्या इथे ज्या ताई राहतात त्यांची पूर्णपणे हे एक चुकीच्या प्रमाणे मेसेज फिरतोय। आमच्या पण मंडळाचे तिथे नाव येत आहे, आम्ही पण पाहत आहोत फोटोमध्ये, आमच्या इथं खूप बदनाम आहे। त्यामुळे हे जो प्रकार घडत आहे याची शहानिशा केली पाहिजे, तपास केला पाहिजे। चुकीचं पोस्ट व्हायरल करता नाव बदनाम करणे एकदम चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। नमस्कार, मी सचिन उत्तेकर। 9 सप्टेंबर रोजी विघ्नहर्ता मित्रमंडळात आरतीच्या वेळेस ताई आल्या होत्या। ताईंना जी दुखापत झाली त्यानंतर मला फोन आला होता की ताई तुमच्या मंडळामध्ये आरतीला येत आहेत। वरती लायगुडे वस्तीला अखिल आंबेदरा मित्रमंडळामध्ये ताईंच्या आरतीचं नियोजन केलं होतं। ताई आल्यानंतर ताईंनी आरती केली, ताईंच्या बोटाला पट्टी बांधलेली होती। ताईंनी आरती केल्यानंतर मी ताईंना म्हटलं ताई चला माझं घर इथंच आहे, आपण जाऊन येऊ घरी। तर ताईंचा चेहरा खूप पडलेला होता, डोळ्यात पाणी होतं। मी ताईंना विचारलं ताई काय झाले नक्की? ताईंनी सांगितलं माझ्या बोटाला दुखापत झाली आहे आणि प्रचंड वेदना होत आहेत। मग ताईंना म्हटलं मी 2 मिनिटं घरी चला, पाणी घेऊ आपण। ताईंना घरी नेलं, माझी मिसेस पण इथं साक्षीदार आहे। माझ्या मिसेसनी सुद्धा विचारलं की ताई नक्की काय झालेलं आहे, तुम्ही थोडं दुःखी दिसताय। त्यावेळेस ताईंना पाणी वगैरे दिलं, गणपतीचं दर्शन केलं आणि मग तिथून ताई निघाल्या। त्यावेळेस गोसावी ताई होत्या, सायली ताई होत्या, यांनी पण मला सांगितलं की सचिन दादा लवकर आवरा, ताईंना दवाखान्यात जायचंय, रक्त थांबत नाहीये। आणि आज या प्रकरणाची जी दुसरी बाजू म्हणजे अघोरी कृत्या बाबतीमध्ये जी चर्चा चाललेली आहे, आज 36 जिल्ह्यांमध्ये फिरून महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी ताई रात्रंदिवस रक्ताचं पाणी करत होत्या। आणि हे सगळं करत असताना ताईंवरती हा जो त्यांचा अपमान केला जातोय आणि या गोष्टीचा आम्ही धारीकर म्हणून निषेध करतो। ताईंच्या बोटावर हळद आणली आणि आम्ही असाच उभा राहिलो होतो। ताईंना असा घाम फुटला होता की ताईंचं बोट अडकलं आणि त्या अक्षरशः रडायला लागल्या होत्या। आणि मी तेवढ्यात हळद घेतली आणि त्यांच्या बोटावर बसवली आणि ते मग हाताला फडकं वगैरे बांधलं आणि मग सगळे लोक तिथं जमली। ताई काय झालं, ताई काय झालं असं, तर ताईंचं बोट अडकलं होतं गाडीमध्ये असं ताईंनी ते सगळ्यांना सांगितलं। अनुसया गायकवाड बोलते। लेन नंबर 18A मध्ये आम्ही ताईंना आरतीला बोलवलं होतं। विघ्नहर्ता मंडळाची आरती होती। माझा मुलगा अध्यक्ष असल्यामुळं आम्हीच बोलवलं होतं। आम्ही इथं ताईंना घ्यायला आलो होतो आणि ताईंचं बोट गेलं। त्याच्यानंतर आम्ही ताईंना दवाखान्यात खूप चला म्हणत होतो, पण ताई आल्याच नाहीयेत। इथली आरती केली आणि अनामिका कापले चुकीचा आरोप करतात त्यांच्यावर, हे चुकीचं आहे। अंधारे आणि ठोंबरे बाईने असा ताईंवर आरोप केलाच नाही पाहिजे का, तर ही आम्ही याच लेन मध्ये राहतो आणि ताई आमच्यासाठी चालत्या। त्यांनी रक्त येत असताना सुद्धा त्यांनी आमच्या मंडळाची आरती केली, मग हॉस्पिटलला गेले। दरम्यान या व्हिडिओला रुपाली चाकणकर यांनी कॅप्शन दिलंय। त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या नागरिकांचे त्यांनी आभार देखील मानलेत। चाकणकर पोस्टमध्ये म्हणतात, गेली 20-22 वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करताना जसजसा प्रगतीचा आलेख वाढत गेला तसतशी चिखलफेक करणारी विकृती वाढत गेली। प्रत्येक वेळी संयमाने शांतपणे टीका सहन केली। वैयक्तिक टीका करणे हे माझ्या रक्तातच नाही, पण आता सगळ्या मर्यादा ओलांडून माझ्यासह कुटुंबाला जो त्रास दिला जातोय ते भयावह आहे। ज्यांनी हा आयुष्याचा प्रवास जवळून पाहिलाय ते सर्व संपर्क करून आम्ही सोबत आहोत हे आवर्जून सांगतायत। त्या सर्वांचे आभार। खरात प्रकरणात मी पहिल्या दिवशीच भूमिका स्पष्ट केली आहे। तपास निपक्षपणे व्हावा
यासाठी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला व त्यानंतरही माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुराव्यासह स्पष्टीकरण दिले. सत्य समोर येईलच. धायरीकर, तुमचे मनापासून धन्यवाद. दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होतं हे देखील पाहावं लागणार आहे.